बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं लुटून द्यायची, भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. असा नवरा मिळाला तिला. कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हे तिचं काय प्रारंभ. आणि काही पोरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या, काय कष्ट त्या पोरींना. शाळेला दप्तर फाटकं, कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा. शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि 50 रुपये जर भरायचे असले, त्या काळात 50 म्हणजे लय झाले, तर त्या पोरीनं दर तासाला उभं राहायचं. का माझी आई मला 50 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही, मला सहलीला. आणि ती पोरगी हुशार राहायची शाळेत. शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं, कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे, हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील. आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते, त्या पोरींचं प्रारब्ध बदललं महाराज. असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता महिलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का, हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले, त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला. आणि त्यांनी एकच दणका उठवला ह्या 2-4 वर्षापासून बायाने, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. तुमच्यावर अन्याय काय आहे भाऊ? पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय, पुढाऱ्यांनी म्हणायचं महिलांवर अन्याय, सरकारनं म्हणायचं महिलांवर अन्याय, पोलीस खात्यानं म्हणायचं महिला. तुमच्यावर खरा अन्याय आहे काय? तुम्ही सांग. ज्यांच्यावर खरा अन्याय ते शब्द बोला ना, आणि बोलले तर त्यांचं कोणी ऐका ना. काय अन्याय? महिला मंडळ, आता तुमच्या मुलासारखा मी 15 वर्षापासून सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही मला. पुढे गुरुजीला शिकवायला राहिला नाही. आता कितीतरी महिला सांगतील मी तुमच्या मुलासारखा आहे. आमची 9वार साडीतली आई सांगल, 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणायला गेला महाराज, तर तो जायचा म्हणजे फक्त माझी मुलगी 2 दिवस माझ्या दारात यावी म्हणून. तर त्या मुलाकडचे माणसं महाराज, मुलाकडचे माणसं त्याच्या बोलत नव्हते. आलेल्या पाहुण्याशी बोलायचं नाही हो, त्या पाहुण्याला चहा लांबच, पण हे माणसं त्याच्याशी बोलत नव्हते. तो खास फक्त कोणासाठी यायचा? पोरीसाठी. आणि त्याला मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, घास कापताना, शेण भरताना, भांडे घासताना, धुणं धुताना, जन्मदाते बापानं मुलीला डोळे भरून पाहायचं. पूर्ण कुपरी राहायची बापाला, कुपरी. आता त्या कुपरीला 5-6 खिसे जुन्या म्हाताऱ्यांच्या, त्याच्यात 5 रुपयाची नोट, पैसे कुणालाही होते. आणि तिला 3 गाड्या त्या नोटाला. आणि ती नोट कुठं ठेवेल? आतल्या खिशात. कोणाला द्यायची हो? पुरीला द्यायची. ती नोट काढायची माणसानं, त्या बापानं. कोणीच नाही असं पाहिजे, कोणी पाहिले नाही पाहिजे अशी वेळेस. आणि ती कोणाला द्यायची? मुलीला. अशी नोट काढायची ना, अशी पुढं हात करायचा, तर त्याच्या डोळ्यातले 2-3 थेंब त्या नोटावर पडत होते. का? आज रक्ताचा गोळा मी 22 वर्ष सांभाळला, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू नाही. याच्यापेक्षा वाईट काय महाराज? तो रस्त्यानं बाबडी खाली बसायचा आणि ढळचा रडायचा. पण त्याला आठवायचं, जर ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तर तिचं काही खरं नाही. तो डोळ्यातला अश्रू दाबायचा आणि बायकोला म्हणायचा मुलीचं चांगलं आहे. काय सासरू असेल तुम्हाला आज? आज त्या मुलीला मुलीच्या बापाला घरात चहा मिळत नव्हता. आज आम्ही कोटीचे बंगले बांधलेत, आमच्या बापांचा चहा तुम्ही बंद केलाय. म्हणलं तुम्हाला कोणी काही? महाराज, गावांमधले 70% श्रीमंत माणसं घरी चहा पित नाहीत. श्रीमंत हे कडक कपड्यावाले इतके हलकट. हा, तुम्ही सकाळीच पहा ते हॉटेल पुढे बसलेत आणि गरीबाचे चहा पिणार, गौंड्याची, सुताराची. तो गौंडी इट भर इटारा चहा जातोय आणि तो याला म्हणतो दादा चहा घेता का? द्या बा. अरे काय
आणि चहा पिताना हा दादा काय सांगतो माहिती का, थोरल्यानं JCB घेतलाय, कान फाटी दिला बाई 2000 काला घेतलाय, अरे तुला चहाला पैसे नाही का, तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो आता तुम्ही बोंबलत नका जाऊ आमच्या वाण नाही ना आमच्या वाण नाही, आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, बिबटे. काय डरायची मंडळी लग्नाच्या अगोदर, यावंच लागतं आणि भोगावं लागतं. काही काही गोष्टी आहे ना महाराज समाजाच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. समाजाच्या डोक्यात काही खटके आहेत. आता कीर्तनात बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्याच थरातले लोक आहेत. 99% लोकांच्या डोक्यात एक खटकी आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा मुद्दा तुमचा अभ्यास पूर्ण आहे का तात्पुरता आहे? बारीक उत्तर द्या. तुम्ही त्या मुलीच्या आयुष्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ राहिले का लोकांनी तात्पुरता मानव म्हणून घेऊ राहिले? ताण द्या डोक्याला, जरा ताण द्या. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल, शोधत लावायचा त्याला. 99% लोकांचं म्हणणं असं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा विशाल विचार आहे का तात्पुरता विचार आहे? तात्पुरता विचार आहे, तात्पुरता. व ती गाडीत हिंडल, बंगल्यात राहील आणि सुखी होईल. या व्याख्या तुमच्या संकुचित आहे का व्यापक आहे? संकुचित आहे. आणि कोणी उठायचं, पुरीचं लग्न करायचंय बरं का, पण पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे मग वायर दे त्याच्या हातात. पण हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा पूर्वीलाही हुशार होता, आता शांत झाली. पूर्वी काय करायचे या भागातले लोक, पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला नेऊन घालायचे. ते मुंबईला महिना 15 दिवस कोणा करायचं आणि काय खायचं त्याचा तपास नाही, पण ते चांगले कपडे घालून गावात यायचं, भाड्याचे का होईना. आणि ते गावात आलं का धोत्रावाली साधी मंडळी, मग त्या पोराच्या आईनं बाबाटा करायचा. बरं झालं माय मा पप्प्याला अख्खं लावत होतो ते, पण आता मा पप्प्या अख्खं गाव माया पप्प्याच्या नावानं बोंबलायचं, पण मा पप्प्या आता पप्प्याची आई मा पप्प्या आता मग कामाला लागला. आणि याचा बोग मोठा गावात झाला का साधे धोत्रावाली माणसं म्हणायचे मग आता असं करा, करून टाका. झालं ना लग्न, पोर गेलं मुंबईला, 2-3 महिन्यात भांडाचा टेम्पो गावात. का रे बा, कंपनी बंद झाली. अहो ते लग्नापुरतच गेलत. आणि आता या 10-15 वर्षापासून आहे ना, तुम्ही 10-15 वर्षापासून जर तुम्ही कोणाला म्हणले ना आपलं पोर मुंबईला आहे, तर आता पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का, जाऊनच येऊ. कारण आता लोकांना माहीत झालंय 9 वाजता मधून निघलेला माणूस संध्याकाळी मुंबईतून जाऊन सुद्धा काम उरकून रिटर्न झोपायला घरी येतोय, हे लोकांना आता. त्यामुळे तुमची टापच पचना आता, वर मुंबईला आहे का काय. आणि 100% ही सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा तुम्हाला सांगतो, लग्न जमावताना हुशार आहे ती, बरोबर गरीबाला डाव टाकणार महाराज. ही मधले जमावणारे दलाल आहेत ना, दलाल, हे लग्न जमावणारे मधले टघे दरोडेखोर प्युअर भामटे महाराज. यांनी काय म्हणायचं माहितीये का बैठक बसल्यावर, तुमच्याशी संबंध सगळं मिळालं. एवढं वाक्य तो कोण ऐकतो माहिती का? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही मुलीच्या बापाला आनंद होणं साहजिकच आहे. अहो पाहुणे मोठे असून काही मागं न, तो काय करतो माहिती का, 20 गुंठे जमीन विकला, भारीत भारी बँड, भारीत भारी मंडप, भारीत भारी जेवण आणि भारीत भारी पाहुणे रावळे, अख्ख्या वराडाला तुरे. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची,
तर यांनी सुरू केलेत फेटे. मग आम्हाला घ्या नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा मांडलो बाई गडी होईल बांध फेटा. अहो एका लग्नाला गेलो महाराज मी, कार्यालयात लोक बसले होते, तोंड इकडं होतं कार्यालयाचं. सगळे माणसांची पाठ दिसायची, तोंड दिसत नव्हतं. आणि बायांनाही फेटे, पुरींनाही फेटे, पोरांनाही फेटे, अख्खी तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी काय काय आलो आणि पायरी चढलो. एका बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. ते गडी का बाईक ओळखून त्या तुर्यानं गोठाळा सगळा. ती बरं होतं तिनं महाराज म्हणून सोडलं, नाही तर दुसरा आणला असता एखादा. विनोदाचा भाग सोडा. आजिकत दे त्यांना, आजिकत द्या. ते आजिकत राहतात फक्त. आणि आजी काय म्हणते माहिती का, माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय ना, तू नाही सांभाळला तर तुला भाकर नाही. चला थोडं पुढं. पटापटा पुढं सरकायचं. आता यावं लागतं फायनल आणि आल्यावर जावंच लागतं. मी यायचं कशाला, बोगायला. प्रारब्ध आहे. काही काही सवय ना लोकांच्या लागल्या. पाया पडून सांगतो, जर निसर्गाने साथ दिली आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर 2 एकर जमिनीवाला बंगला बांधून 4 चाकी घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं? पण सगळ्यांच्या डोक्यात सर्व्हिसवाला, सगळ्यांच्या डोक्यात तीच खटकी. हा मी तीच वेळ येणार आता. आणि जवळजवळ निमेपेक्षा जास्त आली. कारण ह्या समाजाला ती काय झाली, समजा आम्हाला रोज 1000-2000 रुपये पाहिजे सवय झाली. एखादीशी जर पावसानं 3 कीर्तन कॅन्सल झाले ना, आम्ही दात खातो. बायको दात खाय, पोराच्या कामपट्टी ठेवून दे, पिसाळेवाणी करतो घराला. ती सवय लागली ना. 1000-2000 काही का होईना, पण ते थोडे फार का होईना पण रोज आलेच पाहिजे. ते एखादीशी जर पावसामुळं एखादा म्हणणं आजचे 2 कीर्तन कॅन्सल आहे, का भाजी कुणीकडून बटाटे कुणीकडून, ते बायकून मीठ टाकलं नाही तरी माणसं म्हणते खंदत नाही तुला, टाक मीठ, खाराट खातो ते दिवशी. कारण ती आमच्या इंद्रियाला काय लागली, सवय लागली. तर खेळू द्या त्याला, तुम्ही नाही सवय लागली. तस या लोकांना काय लागली, पैसे घेण्याची सवय लागली. म्हणा अजून 5-10 वर्षांनी इतकं जड जाईल. आत्ता शिकतात सवय. आत्ता शिकी एखादा प्रत्येक माणूस आता 25 कोटी पर्यंत गेलाय या वर्षी. शेवटचा माणूस 25 कोटीचा आहे 288 मध्ये. पण इथून पुढे ना महाराज, कोंबड्या, अंडे, बकर, शेळ्या, गुंठा, अंडरपॅन्ट सगळं टिकावं लागल, तेव्हा खुर्ची मिळेल. एवढे वाईट दिवस. साधं सरपंच व्हायला 15 लाख आणि वांग कळत नाही काही, त्याला विचारलं सई. इथून पुढं आमचं थोडं ऐका, स्वाभिमानानं जगायला शिका. थोड्या दिवस राहायचं, काही लय दिवस राहायचं नाही. आणि काही संघ न्यायचं नाही. दिवस फिरत यात. आणि एका मिनिटात सांग का, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. दिवस फिरतात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. महिला मंडळ थोडं सासू सासऱ्यांच्या सेवा करायला शिका. नुसतं तो खिलाडी लावून नका धरू तेवढा. कारण पूर्वी असं होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला माहित नाही झालं, व्हॉट्सअपला कळलं त्याला गुड्डी गेली काय. अजून 2-3 वर्ष नाही ना पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग
मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. बाया बाया बाया, हे ध्यानात ठेवा. मग जुनी माणसाचं जगणं कसं भारी होत. 15 दिवस आंबारस. पाहुणा आला का पेढे आंबे. बरं आंबे काय विकत आणायचे का? घर उचकायचं फक्त मधल्या घरात आखा वासच. आता शेजारच्याचा आंबारस आपल्याला सकाळी कळला. त्याच्या बाथरूम मधून जोरात आवाज आला तेव्हा. दहा वर्षापूर्वी पुरीला पोरगा पाहायचा तर पोरीला पोरगा पाहायचा तर 100 माणसं पोरगी पाहायला जायची. मस्त गप्पा हाणून वाट्यावर घोंगड्या बिंगड्या टाकून गप्पा बिप्पा. आता पोराला पोरगी पाहायची तर 2 माणसं जातात. पुरीचा बाप आणि पुरीची आई, पोराची आई. स्कूटी सुद्धा अशी आली, आता बंद केली तरच लाईट जाती, नाही तर लाईट. वरून जेवताना पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हण नका नाही तर बोंग्या होईल. बरं पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली ती कालच आणली सापडून, नाही तर अजून बोंग्या. पार तमाशा झाला घरादारांचा महाराज. लोक फक्त कपडे घालून इंडातात आणि पैशाला उतालाय, नाही तर धर्म पुरा संपला. खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही. भाऊबंद वारले. भाऊबंद कुठे? भाऊबंद मेले तुमचे माझे. ती टोळीच खलास झाली. शेवटी खांदेकरी व्हायला माणसं नाही राहिले महाराज. आता भाऊबंद कपडे काढीत नाहीत. आता लागत आहेत किती माणसं? 4. एक तर त्यांचा घरचा आहेच कोण पाणी. मग माणूस न्यायला किती लागत आहेत? 4. माणसं कपडे नाही काढी, 2 बटणं काढितो आणि बायको को पाहतो. तिला असं गेलो तू काढवा. हो अजून आता हे श्राद्ध बिचाऱ्याने एवढं मोठं घातलं, नाही तर आता हे श्राद्ध बिराद्ध सुद्धा बंद होणार आहे. फार दहावी फार बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. काय रे कावळाई तू सांग, भातच तू शिजवून चपी तूच कर. तुला ना नाही कोणी भेटलं तर त्याचं प्रवचन ठेवलंय त्याची कर. हो चांगल्या बापाने 10व्याच्या न्यायाची पैसे बुडवली. थोरलं का मागितले तुम्हाला आपला काय संबंध नाही. डाक्टर म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. मग नाही म्हणला फुकाट करतो. प्रवचन जर संपलं ना 10व्याचं तर प्रवचनकाराची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान जाते का लोक जाते निघून. बाबाला टाकला ना खाटा बशी. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. मग ते बाबा बसून राहतो. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केलता? तुम्हाला काय बळच आलो का? मग तो महाराज लोक हुशार राहते. ते चप्पी केलेल्याला सापडी ते त्याला माहिती. चप्पी केलं म्हणजे वाड्यातलं ते. तो चप्पी करणारा जवळ गेला आणि त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग जो खरा मालक राहतो तो दगडा बसत राहतो पाणी सोडाय उघडाच. हा त्याला सापडीत गेला. राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते तर ते. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसली. मग तो म्हणला ताटलीतले तरी 82 दे भाऊ. आता काय म्हणून आता तारखी घ्यायला मध्यस्थी लोक घालायची पाळी आली. ते भले थोडे काढून का घेईन पण मध्यस्थी घाला. आता विश्वास ठुता कोणावर? अर्जुन आमच्यावरती वेळ आली नाही तो भाग वेगळा. महाराज हे कीर्तन थोडस सत्य पण ती काळाची गरज आहे. सावध व्हा. या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपले मित्र परिवार गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.